नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत विट्यामध्ये आणि विट्याची नगर परिषदेची निवडणूक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली निवडणूक आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप मैदानात उतरलेला आहे. जो तो आपल्या पद्धतीने प्रचाराची रणधुमाळी चालू आहे, सुरुवात केलेली आहे. परंतु जे भाजपचे प्रभाग क्रमांक 9 मधून जे उमेदवार आहेत, एक चांगले उत्कृष्ट उद्योजक आहेत. मयुरेश गोळवणी साहेब आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. विट्यातील 13 प्रभागामधील सर्वात जास्त लक्ष लागलेली 9 प्रभागाची जी निवडणूक आहे, ही चर्चेचा विषय असणार आहे. ही चर्चा का होणार आहे? तर इथले जे आमदार आहेत शिवसेनेचे सुहास भैय्या बाबर, त्यांचे बंधू अमोल बाबर हे या प्रभागातून निवडणूक लढतायत. त्यांच्या विरोधामध्ये मयुरेश गोळवणी साहेब निवडणूक लढतायत भाजपकडून. प्रथमतः तुमचं मानदेश प्राईममध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. एका आमदाराच्या बंधूच्या विरोधामध्ये निवडणूक लढताय. धाकधूक वाटते? नाही, अजिबात नाही वाटत. नाही वाटत. का अजिबात नाही नाही. वाटत? हे बघा, लोकशाहीत कोणी कोणाविरुद्ध उभं राहू शकतं. जय पराजय हा मतदार राजा ठरवणार आहे. त्यामुळे पुढं बलाढ्य शक्ती उभा आहे का सामान्य आहे, आपण हे त्यांच्या जागी जरी दुसरा कोणी उमेदवार असता तरी मी त्याच ताकदीनं लढलो असतो. आज ज्या ताकदीने ह्यांच्या विरुद्ध मी लढतोय, मैदानात उतरतोय, लोकांना संपर्क साधतोय, वेगवेगळ्या प्रचाराच्या दरम्यान लोक मला चांगला रिस्पॉन्स ज्या पद्धतीने द्यायला लागले, त्यामुळं मला काही अडचण अजिबात वाटत नाही. धाकधूक वाटायचा अजिबात विषयच येत नाहीये. ज्यावेळेस तुम्ही अ, उद्योजक आहे तुम्ही, संघटन बांधण्याची सुरुवात कधीपासून केली होती? कसं आहे, मुळात गुळवणी घराणं 40 वर्षापासून राजकारणात आणि समाजकारणात आहे. माझे आजोबा नगरसेवक होते. माझे काका होते. माझे काकू नगरसेविका होत्या. त्यांनी उपनगराध्यक्षपद पण त्यांनी भूषवलेलं आहे. त्यामुळे राजकारणात आणि समाजकारणात माझं कुटुंब नवीन नाही आहे. मी 2010 साली विट्यात आलो. शिक्षण आणि नोकरी करून मी विट्यात आलो. कामधंदा बघत समाजकारणाची मला आधीपासून लहानपणीपासूनच ते बाळकडू आम्हाला मिळालेलं आहे, की बाबा आमच्या आजोबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली. लोकांना कायम मदत करत राहावा. जेवढी शक्य आहे, ज्या पद्धतीने तुम्ही मदत करू शकाल त्या पद्धतीनं तुम्ही करा. असं तुम्हाला कधी वाटतं कामा नये, की बाबा आपण मदत करू शकलो असतो, पण आपण केली नाही. ही खंत कधी वाटून देऊ नका तुम्ही. आणि तेच डोक्यात ठेवून आजपर्यंत मी ते करत आलेलो आहे. आणि इथून पुढे पण तेच करत राहणार आहे. प्रचारामध्ये जाताय तुम्ही, मतदारांना भेटताय. काय भावना आहेत मतदारांच्या? मतदार फार भोळा आहे हो. म्हणजे मी ज्या प्रभागातनं उभारलोय, प्रभाग 9, माझ्या आजोबा जुन्या काळी त्या वॉर्डातनं उभं राहायचे. जेव्हा मी लोकांपर्यंत जातोय, बाबा मी मयुरेश गोवणी असा उभा आहे. अरे तू अण्णांचा नातू ना? मग ते जुने मला एक-एक गोष्टी सांगतात. अण्णा कसा त्यांचा सलोखा होता. लोकच मला आता आश्वस्त करायला लागलेत, की बाबा तू अण्णांचा नातू आहेस. आमची ती नैतिक जबाबदारी आहे, की अण्णांच्या नातूला अण्णांच्या माघारी निवडून द्यायची. लोकच मला आश्वस्त करतात. त्यामुळं मला अजिबात भीती हा प्रकार वाटत नव्हताच आणि त्यामुळे मला अजून उलट कॉन्फिडन्स आला, की बाबा 100% अण्णांचा, हनुमंतराव साहेबांचा, सगळ्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. त्यामुळे 100% विजय आपला होणार. एकीकडे तुम्ही भाजपमध्ये काही दिवसापूर्वीच प्रवेश केला. जे गोपीचंद पडळकर साहेब असतील, ब्रह्मानंद पडळकर असतील, या नेतृत्वाबद्दल काय सांगाल? एकदम मस्त नेतृत्व आहे. म्हणजे असं वाटतं कधी-कधी, की बाबा फार आधी प्रवेश करायला पाहिजे होता. एकदम साधी माणसं आहेत हो ती. म्हणजे तुम्ही नॉर्मली जरी त्यांना काही एखादं काम घेऊन गेला, की बाबा हा नेता आहे असं वाटतं. हा आपल्या घरातला माणूस आहे. आपण हक्काने त्याला काहीतरी सांगायला असंच वाटतं. कधीही ते नेता कार्यकर्ता असं कोणालाही वागवत नाही. की बाबा येणारा माणूस हा त्यांच्याच कुटुंबातला आहे. या हिशोबानेच येणाऱ्याकडे ते बघतात आणि त्याची काही अडी-अडचणी असेल तर लगेच जागच्या जागी सोडवतात. मी खरंच असा नेता नाही बघितला आजपर्यंत. आता ब्रह्मानंद पडळकरी आहेत, की तुमच्यासोबत वार्डामध्ये प्रचारासाठी फिरतायत. त्यांच्याबद्दल काय सांगाल? ते तर डॅशिंग म्हणजे एकदम सॉलिड नेतृत्व आहे ते. म्हणजे लोकं जेव्हा मी साहेबांना घेऊन परवा प्रचार फिरत होतो, लोकं एवढा रिस्पॉन्स चांगला देतात, की त्या दोन्हीही पडळकरमध्ये हे कसं लोहचुंबकासारखं आहे. लोकं आपोआप अट्रॅक्ट होतात त्यांना. तेव्हा साहेबांबरोबर आहेस, राहा कायम आहे. आम्ही सगळी तुमच्याबरोबर आहे. जोडीला आता माझ्या सदाशिवभाऊ पाटील पण आहेत, वैभवदादा पण आहेत. त्यामुळे तर अजून बळ मिळालेलं आहे मला. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ही नगरपालिकेवर 27-0 असाच निकाल लावून भाजपचा झेंडा आम्ही फडकवण्याचा इरादा केलेला आहे.
एकीकडं तुमच्या विरोधातले जे उमेदवार आहेत अमोल बाबत, त्यांचे बंधू सुहासभाई यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की 27-0 आम्ही करणार. तुम्ही म्हणताय की 27-0 शक्य आहे? आम्ही करू शकतो. हे शक्य आहे. 100% शक्य आहे. काय एवढा विश्वास वाटतोय? लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. लोकांना खरं-खोटं कळतं. कोण करू शकतं विकास, हे त्यांना लोकांना माहिती आहे. काही लोकं तुम्ही जर मतदार राजापर्यंत प्रतिक्रिया जरी घ्यायला गेलात, तर कसं आहे माहिती आहे का? गेल्या ह्या 5 ते 6 वर्षात विट्यात एक जरा 4 वर्ष झाली प्रशासकच आहे. प्रशासकाला विचारायला कोण 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 विचारायला त्यांना कोण अधिकारी गेले की उडवाउडवीची उत्तरं मिळतात. सामान्य लोकांना तिथं न्यायच मिळत नाहीये. का असं होतंय? वचकच कोणाचं राहिलेलं नाहीये ना प्रशासनावर. प्रशासन शेवटी कसं असतं, जेव्हा एखादी बॉडी असते, तेव्हा ती बॉडी जबाबदार असते ना लोकांची कामं करून द्यायला. 4 वर्ष झालं प्रशासक आहे. तुम्ही जाब विचारणार आहे कोणाला? तिथं एखादा सामान्य माणूस गेला त्याचं कामच होत नाही. उडवाउडवीची उत्तरं मिळायला जातात. महिन्यामध्ये हेलपाटे मारायला लागतात. चालणार नाही ना असं. आणि कसं झालंय ह्या 4-5 वर्षात विट्याचं वातावरण एक वेगळ्या वळणाकडे गेलेलं आहे. लोकं भिऊन राहायला लागले. असं कधी विटा नव्हतं. आपलं विटा हे कधी असं नव्हतं. खेळीमेळीचं वातावरण होतं. काही शक्ती एक विचित्र काहीतरी वातावरण करू पाहतायत गेले 4-5 वर्ष विट्यात. कोणाचा तरी कंट्रोल असावा, कोणीतरी राहावं, त्याचंच असं नाही ना चालत. ही लोकशाही आहे, असं नाही चालत. आम्ही जेव्हा प्रचाराला जातो, भीत लोकं सांगतात आम्हाला, की बाबा ह्याच्या आधी विटा नव्हतं, असं नव्हतं. विट्यात सत्ता भाजपचीच पाहिजे म्हणजे आम्ही आश्वस्त होतो. केंद्रात पण भाजप आहे, राज्यात पण भाजप आहे. त्यामुळे विट्यात पण भाजपच पाहिजे म्हणजे आम्ही आश्वस्त होतो. असं लोकं स्वतःहून सांगायला लागलेत. विश्वास आहे लोकांचा भाजपवर? 100% आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना भाजप सरकारनं मदतच केलेली आहे. आणि आपले पंतप्रधान मोदीजी असतील किंवा आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, त्यांनी जे आश्वासन दिले, जे शब्द दिले ते पाळलेलेच आहेत. लोकांनी ते बघितलेलेच आहेत. त्यामुळे त्यांना पण 100% खात्री आहे. जेव्हा वरनं दोन्ही सरकार आपलीच आहेत, खालचं पण जेव्हा नगरपालिकेवर भाजप सत्ता येईल, तेव्हा कुठल्याही कामाला निधी कमी पडणारच नाही. 100% कामच होणार आहे. त्यामुळे लोकं उलट उत्स्फूर्तपणे सांगतात, "काही काळजी करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. 27-0 100% करणार." ही जनताच आम्हाला विश्वास द्यायला लागेल. वार्डामध्ये काय समस्या आहेत आणि वार्डाबद्दल तुमचं विजन काय? वॉर्डामध्ये आता ठिकठिकाणी फिरताना असं जाणवलं, की काही ठिकाणी पाणी प्रेशरने येत नाहीये आणि जेवढं पाणी येते, भले प्रेशरनं जरी येतं, ते मुबलक येत नाही. तर ते मुबलक आलं पाहिजे. जिथं प्रेशरने येत नाही, तिथं प्रेशरनं आलं पाहिजे. ही व्यवस्था केली पाहिजे. काही ठिकाणी अजून रस्ते झालेले नाहीयेत. गटारे झाले नाहीत. एक सामान्य नागरिक, मी समजा मतदार आहे. माझ्या अपेक्षा प्रशासनाकडनं किंवा त्या लोकप्रतिनिधी काय असतात, मला घराकडे जाताना माझ्या दारापर्यंत चांगला रस्ता पाहिजे. ड्रेनेजची सिस्टीम व्यवस्थित पाहिजे. रात्रीचं जाताना अंधार नकोय रस्त्यावर, त्यात स्ट्रीट लाईट पाहिजे. आणि माझं जर एखादं काम असेल प्रशासनाकडे, तर मला हेलपाटे न मारता गेल्यावर बाबा लगेच ते काम व्हावं. ह्याच्या पलीकडे सामान्य मतदाराची काय अपेक्षा असते हो? हे आपलं नैतिक काम आहे ना हे करणं. हे सगळ्या लोकप्रतिनिधींची ही नैतिक जबाबदारी आहे, की बाबा ह्या मूलभूत सुविधा आहेत ना, त्या तर त्यांना देणं गरजेचं आहे, भागच आहे. तुम्ही एक उद्योजक आहे. समाजसेवेचा वसा कायमच तुम्ही हाती घेतलाय म्हणताय. मग समाजसेवेत राहून ह्या गोष्टी सॉल्व्ह नाही करू शकत? कसं असतं माहिती आहे का? समाजसेवा ही चालत राहते, चालत राहणारच आहे. पण एखादी गोष्ट चुकीची घडत असेल, तुम्ही कितीही आवाज उठवला, तरी जर तुमचं प्रशासन तुमचं नसेल किंवा सत्ता तुमची नसेल, तुम्हाला कोण ऐकत नाही. काही वेळी अ, ते आपला अनिल कपूरचा एक पिक्चर आहे ना, एक दिवसात मुख्यमंत्री झाले. त्यात घाण काढायची असेल गटारी उतरायलाच लागतो. लोकांचं काम करायचं काही वेळी तुम्हाला सत्तेवर जायलाच लागतं. त्याशिवाय तुम्हाला काही गोष्टी करता येत नाही. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला जायचंय तिथं. माझा काही वैयक्तिक स्वार्थ नाहीये. ती लोकं म्हणजे कोण? आपलीच आहेत ना. हे आपलं विटा आहे. का हो मला वाटू नये, की माझ्या विट्यात चांगलं एक मोठं गार्डन असावं? का असं आपल्याला वाटत नाही, की बाबा आता ट्रॅफिकची समस्या आहे, तर तिथं तुम्ही शहरात जाता, बहुमजली नुसत्या पार्किंगच्या इमारती असतात.
विट्यात का होऊ शकत नाही? होऊ शकतं. भाजी मंडई एकच्या जागी 2 करा. लोकांना बसायला जागा उपलब्ध करा. व्यापार वाढेल, चलन वाढेल. हरकत काय आहे? तुम्ही शहर वाढत असताना प्रॉपर टाउन प्लॅनिंग गरजेचं आहे. आणि ते टाउन प्लॅनिंग जर नीट झालं नाही तर ज्या आता समस्या भेडसावत आहेत सगळ्यांना, ते उद्भवतं. ती टाउन प्लॅनिंग गरजेचं असताना प्रशासनावर वचक पाहिजे. प्रशासनाला सांगता आलं पाहिजे, "ए बाबा तू हे चुकीचं करतोयस. मी नगरसेवक आहे. मी नगराध्यक्ष आहे. ऐक माझं." का ऐकत नाही? त्याच्या मानेवर बसून त्याला काम करून घेता येते ना. एक लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय असते? का होत नाही काम? अडचण काय आहे? कुठल्या कायद्यात बसत नाही? नाही बसत तर ते कसं कायद्यात बसवतील? कुठल्याही गोष्टीला उत्तर असते ना. त्यासाठी तर आपल्याला जायचं ना तिथं. लोकांचा आवाज बनून जायचा आहे. लोकांना दाद देत नाहीये म्हणून तर लोकांमधून एक प्रतिनिधी निवडून देतात ना त्यासाठी, की बाबा आमचा आवाज म्हणून हा माणूस तिथं गेलाय. आमच्या समस्या तो ठामपणे तिथं मांडणार आहे. या अपेक्षेनेच लोक आपल्याला निवडून देतात ना. हेच तर आपलं कर्तव्य आहे. आणि ते 100% मी चांगल्या रीतीनं पार पाडणार. शेवटचा प्रश्न घेतो. जे विटेकर आहेत, त्या विटेकरांना आमच्या माध्यमातून काय संदेश द्याल? माझं विटेकरांना नम्र आव्हान आहे, की विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. आदरणीय सदाभाऊ, वैभवदादा, पडळकर साहेब यांच्या तुम्ही नेतृत्वावर 100% विश्वास ठेवा. भाजपच्या सर्व उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा आणि विजय हा आपला नक्की होणार आहे ह्याची मला खात्रीच आहे. माझं सगळ्यांना मतदार राजांना एवढंच आव्हान आहे, की तुम्ही कुठल्याही भूलथापांना, आमिषाला अजिबात बळी पडू नका आणि दबाव आला तर अजिबात भिवू नका तुम्ही. आपलं भाजपचं सरकार आहे. आपले मुख्यमंत्री आहेत. आपले गृहमंत्री आहेत. त्यामुळे जर कोणी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला हक्कानं सांगा. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. ही जी नैतिक जबाबदारी आमची राहणार आहे. एवढंच मी बोलतो. तर मंडळी, हे होते मयुरेश गुळवणे साहेब, ज्यांनी मतदारांना संदेश दिला आहे की कोणत्याही विरोधकाच्या भूलथापाला बळी पडू नका आणि वार्डाबद्दल त्यांचं विजन आहे की विकास करतील आणि या विट्याचंही चित्र नक्कीच ते बदलण्याचा प्रयत्न करतील. तर मंडळी, मुलाखत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. कॅमेरामॅन खलीद जमादारसह दादा सुवाक्षे, मानदेश प्राईम, विटा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.